सर्वांना जय भीम. तर हा व्हिडिओ मी माझ्या समाज बांधवांसाठी बनवतोय की आपल्या समाजामध्ये तुम्ही बघताच आहे की तरुण पिढी ही बुद्ध विहारात येत नाही. तरुण पिढी बुद्ध विहारापासून खूप लांब गेलेली आहे. तर आपल्याला सर्वांना एकच काम करावं लागेल की तरुण पोरांना जास्तीत जास्त बुद्ध विहारात घेऊन गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्रिसरण पंचशील अष्टांग मार्ग हे आलं पाहिजे. कारण की फक्तच बाबासाहेबांचा विजय असो म्हणल्यानंतर बाबासाहेबांच्या तत्वांना फॉलो करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला बुद्ध धम्म दिलाय त्या धम्मासाठी आपल्या समाजातील लोकांनी जागृत होणं तेवढंच गरजेचं आहे. आज तुम्ही जर बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की बुद्ध विहारामध्ये फक्त ज्येष्ठ नागरिक येतात, रविवारी येतात, कुठं गुरुवारी येतात, कुठं बुधवारी येतात, वंदना घेतात, चार लोक आणि घरी जातात. पण समाजामधल्या तरुण मुलांना वंदनाच येत नाही. आणि असं बऱ्याच वेळा झाले की मी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर बघतो की तरुण पोरांना त्रिसरण काय आहे, पंचशील काय आहे, अष्टांग मार्ग काय आहे, काहीच माहित नाही. कारण की त्यांचंही बरोबर आहे, त्यांना सांगणारच कोणी व्यक्ती नाही. तर आता महाराष्ट्रामधील आणि पुण्यामधील खास करून जेवढे पण बुद्ध विहार आहेत त्या बुद्ध विहारामध्ये वंदना जर घेत असाल तर तुम्ही आम्हाला सरळ बोलवा. त्या ठिकाणी आम्ही स्वतः येतो. त्या ठिकाणी आम्ही येतोय हे तुमच्या इथल्या प्रत्येक एरियातल्या माणसाला सांगा. म्हणजे आमच्या नादाने किंवा होईना कोणती लोक बुद्ध विहारामध्ये येतील, वंदना म्हणतील आणि त्यांनाही कळेल की बुद्ध धर्म काय आहे. कारण की आपल्या धर्माचा नाश आपण लोकच करतोय आणि ही सत्यता आहे. कारण की आपल्या तरुण वर्गांना बुद्ध वंदना वगैरे येत नाही. तर तुमच्यासाठी हा सम्राट एक छोटीशी विनंती करतोय की आपल्या समाजातील तरुण पोरांना वंदना आल्या पाहिजे. म्हणून जे पण कुणी बुद्ध विहारामध्ये वंदना घेत असतील त्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवावं. आम्ही त्या ठिकाणी येतो आणि आपल्या आजूबाजूच्या पूर्ण समाजाला बी त्या ठिकाणी बोलवावा. म्हणजे आपण सर्वजण त्रिसरण पंचशील अष्टांग मार्ग आपण त्या ठिकाणी घेऊ आणि आपल्या समाजाला एक चांगल्या आणि नवीन वळणावर घेऊन जाऊ. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. सर्वांना जय भीम, नवबुद्ध आहे.